अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार। उद्या आहे रक्षाबंधन। तर रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी कशी बांधायची, राखी कोणतीही बांधायची नाहीये मार्केटमधून। आता मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या अशा राख्या आहेत, काही अशुभ चिन्हाच्या पण आहेत आणि अशा राख्या आपल्या भावाला बांधायच्या नाहीये। कारण राखी म्हणजे एक सुरक्षा धागा असतो तो, आणि आपल्या भावाचं संरक्षण तो करत असतो। भावाच्या आयुष्यामध्ये त्याला कोणतेही संकट दुःख येत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सुख समृद्धी लाभत असते आणि अशीच राखी आपल्याला बांधायची आहे। कारण रक्षाबंधन हे अत्यंत महत्त्वाचा सण आहे, खूप पवित्र सण आहे आणि या सणामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घ्यायची, किंवा त्याच्यानंतर कोणतेही विघ्न येणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर शुभ मुहूर्त रक्षाबंधनचा आहे उद्या सकाळी 5:46 तो लागणार आहे। तर दुपारी 1:24 तो आहे। तर ह्या काळामध्ये तुम्ही तुमच्या भावाला राखी कधीही बांधू शकता। भरपूर असा मुहूर्त आहे, त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस बांधू शकता। त्याच्यामुळे ह्या शुभ मुहूर्तामध्ये भावाला राखी बांधा। त्याच्यानंतर भद्रा काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाहीये आणि तो आजच लागलेला आहे। आज 2 वाजल्यापासून तो लागलेला आहे। तर आता संध्याकाळीच तो संपणार आहे 1-1:30 वाजता। त्याच्यामुळे भद्राकाल आणि रक्षाबंधन याचं काही एक संबंध नाहीये। भद्राकाल संपून चाललाय आणि शुभ मुहूर्त उद्या सुरू होतोय, त्याच्यामुळे रक्षाबंधन उद्या साजरं करायचं आहे। तर रक्षाबंधन उद्या साजरं करते वेळेस राखी कशी घ्यायची त्याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, राखी आपण बांधतोय, रक्षाबंधन म्हणजे मेन राखीच आली आणि ती राखीच आपण अत्यंत आध्यात्मिक राखी पाहिजे, आणि जेणेकरून भावाच्या आयुष्यामध्ये कोणते संकट दुःख येणार नाही, कोणत्या अडीअडचणीत तो सापडणार नाही आपल्यामुळे। त्याच्यामुळे बहिणीने भावाला राखी घेते वेळेस विचार करून घ्या, कोणत्याही अशुभ चिन्हाची घेऊ नका। तर बघा, आता केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही राखी मिळून जाते ही, आणि ही एकदम संरक्षा कवच आध्यात्मिक ही राखी आहे। आपल्या भावाचं 100% काय 200% खात्री सांगते की त्याचं संरक्षण होणार आहे। त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सुख समृद्धी पुढे लाभेल, त्याचं आरोग्य चांगलं राहील। त्याचबरोबर ही राखी जी आहे ही केंद्रामार्फतून तुम्हाला घ्यायची आहे। कुठेही तुम्हाला मिळून जाते, जवळपास केंद्र बघा, जिथे दिंडोरी प्रणित केंद्र आहे तिथे ही राखी उपलब्ध आहे। तुम्ही ती राखी आणा, कारण उद्या भरपूर असा मुहूर्त आहे। तुम्ही दिवसभरात म्हणजे 1:30 वाजूस तर तुम्हाला राखी बांधायची आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर राखी आणून घ्या। जवळपास केंद्र असेल तो उपलब्ध तिथे राख्या आहेत ह्या। तर राखी बघा दिसायला कशी दिसती, तर अशी हे त्याचं पाकिट आहे आणि हे तुम्हाला केंद्रात मिळून जातं। कारण हे बघा, याच्या सगळं पूर्ण नाव वगैरे आहे, दिंडोरी प्रणित आहे ही राखी। सात्विक संरक्षण बीज राखी याला म्हणतात, आणि ही राखी तुम्हाला आणायची आहे। भरपूर प्रकारच्या तिथे राख्या आहेत, आपल्यानुसार आपण घेऊ शकतो। आपल्या भावाला कोणती योग्य आहे राखी त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर ही राखी आणलेली आहे मी, आणि ही राखी बघा एकदम सर्वसाधारण राखी आहे आणि पूर्ण आध्यात्मिक राखी आहे। म्हणजे याच्यामध्ये कोणतंही अशुभ चिन्ह वगैरे काही नाहीये, पूर्ण शुभच गोष्टी याच्यामध्ये आहेत। म्हणजे याच्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी आहेत, तुळशीची माळीचे मणी आहेत, त्याच्यानंतर पांढरीची काठी। आपल्याला माहिती आहे की पांढरीची काठी आपलं किती संरक्षण करत असते, शत्रूपासून आपलं संरक्षण करत असते। हिंसक प्राणी असतात त्याच्यापासून पण आपली ही पांढरीची काठी संरक्षण करत असते। त्याच्यामुळे ही संरक्षण जी काही राखी आहे तीच तुमच्या भावाला राखी बांधायची आहे। म्हणजे ज्यांना तुम्ही राखी बांधणार आहेत, भाऊच नाही, तुमचे वडील असतील किंवा इतर कोणी असतील, सगळ्यांना ह्याच राख्या बांधा। थोडीशी महाग आहे पण हीच राखी तुम्हाला बांधायची आहे। महाग म्हणजे 30 ते 30 रुपयाला राखी आहे। तर बघा, खूप मस्त राखी आहे आणि ही तुम्ही हातात बांधायची, हातात तुमच्या भावाला बांधायला लावायची। अगोदर याच्या वाटलंच तर थोडीशी महाराजांचा जप वगैरे घ्या, सेवा करा, तिला सिद्ध करा, जेणेकरून ती त्याचं पांढरीची काठी आहे जी तिचं स्वतःचं काम सुरू करेल, आणि नंतर मग तुमच्या भावाच्या हातामध्ये ती बांधा। तर ही राखी बांधल्यावर आता जेव्हा हे धागा खराब होईल, तर हे धागा खराब झाला तुमच्या भावाला तुम्ही सांगायचं की हे मणी जरी काढून टाकले, आता हे कमळगट्ट्याचा मणी, तुळशीचे मणी जरी काढून टाकला तरी पांढरीचा जे मणी आहे तो काळ्या धाग्यामध्ये तू बांधायचं। म्हणजे तुझ्या पायात तर बांधू नये, जो कमरेला बांधू शकता, गळ्यात घालू शकता, किंवा हातात पण आपण काळा धागा बांधू शकतो।
तर त्या धाग्यामध्ये हे मणी वावायचा आणि त्याला म्हणायचं तो हातामध्येच ठेव, म्हणजे तुझ्या जवळ ही काडी ठेवून दे, अंगाला स्पर्श झाली पाहिजे अशी ही काडी पाहिजे. आपण जेव्हा आपल्या जवळ असते तेव्हा त्याच्यावर पर्समध्ये वगैरे ठेवायला लावू नका. हाताला बांधायला लावा, कमरेला बांधायला लावा किंवा गळ्यात घालायला लावा, जशी त्याला योग्य वाटेल तसं असं त्याला सांगायचं, जेणेकरून म्हणजे हा धागा खराब जरी झाला तरी हे मणी आहे तो त्याच्या जवळ राहील, त्याचं कायमस्वरूपी त्याचं संरक्षण करेल, कोणत्याही विघ्नापासून त्याचं संरक्षण करेल, कोणतेही संकट त्याच्यावर येणार नाही. एखाद्या शत्रूंपासून त्याला भीती जर असेल तरी ही काडी त्याचं संरक्षण करते. हिंसक प्राण्यापासून तो सुरक्षित राहतो. त्याच्यामुळे ही काडी, आणि ही काडीचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की एखादा व्यक्ती जर आपल्याला भांडायला जरी येत असेल, म्हणजे खूप त्याला आपले असं वाटत असेल आपले त्यांचे खूप असे भांडणं आता होणारच आहेत आणि तो आपल्याला भांडायलाच येतो, आणि ही काडी तुमच्या जवळ जर असेल तर आपल्याजवळ तो आला तर लगेच तो शांत होतो, इतकं ह्या काडीचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे हा जो पांढरीच्या काडीचा जो मणी आहे तो तुमच्या भावाला सांगायचं की राखी जरी हे खराब झालं तरी तो दुसऱ्या धाग्यामध्ये ते मणी बांधून घे, टाकून वगैरे देऊ नको. त्याच्यामुळेच ही आध्यात्मिक राखी सुरक्षा यंत्र हे आहे एक प्रकारचं म्हणायला जर गेलं तर. त्याच्यामुळे हे तुम्हाला तुमच्या भावाला सांगायचं की तू ते कुठेही राखी खराब झाल्यावर कुठेही टाकून वगैरे देऊ नको, ते नंतर नवीन धाग्यामध्ये तू बांध. तर हे अशी राखी तुम्हाला विकत आणायची धार्मिक दुकानात वगैरे कुठेही तुम्ही, धार्मिक दुकानात तर तुम्हाला नाही भेटणार, केंद्रामार्फतच ही राखी भेटणार आहे, कारण ही दिंडोरी प्रणित आहे, त्याच्यामुळे केंद्रातच तुम्हाला राखी मिळून जाते. तर अशी सेम राखी तुम्हाला आणायची आहे आणि तुमच्या भावाला बांधायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.